नमस्कार. आज आपण बनवूया पुरणपोळी. गणपतीचं आगमन झालं आहे. आज आपल्या गौरी पण आल्या आहेत. उद्या आता त्यांच्यासाठी आपण जेवण म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहोत. तर मी रात्रभर डाळ भिजत घातली. दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून कुकरला लावली. कुकरला लावताना त्याच्यात थोडंसं हळद, मीठ, वेलची आणि थोडंसं तेल घातलं, पाणी घातलं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. कारण की आपण रात्रभर ऑलरेडी डाळ भिजत घातली आहे, त्याच्यामुळे ती त्या 4 ते 5 शिट्ट्यामध्ये चांगली शिजते. तिकडे कुकर लावला आहे. तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. त्याच्यात हलकंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन कणिक मळून घ्यायची. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आणि मग एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि कणिक अशी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची. तोपर्यंत तिकडे कुकरच्या शिट्ट्या होतात. 1-2 तास झाल्यानंतर बघू शकता कणिक तुम्ही अशी भिजते. मग तिला काय करायचं, थोडंसं तेल घालायचं वरून आणि छान मळून घ्यायचं. पीठ खालीवर करून मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर त्याला परत झाकून ठेवायचं. तोपर्यंत कुकर थंड झाला आहे आणि डाळ छानपैकी शिजली आहे. तुम्ही बघू शकताय बघा, हाताने हे केलं तरी डाळ एकदम बारीक होऊन गेली आहे. आता त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. त्याच्यातली वेलची बाहेर काढायची आणि एका कढईत सगळी डाळ घ्यायची. 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ घ्यायचा आणि तुम्हाला अजून थोडं गोड पाहिजे असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता. मग मंद आचेवर एकसारखं हलवत राहायचं. खालीवर करून छान असं हे थोड्या वेळाने पातळ होईल, पण ते हळूहळू घट्ट होत जातं. हे बघा किती छान सर तयार झालं आहे पुरण एकसारखं. आणि ते पुरण इतकं बारीक झालं आहे की तुम्हाला ते मिक्सरमध्ये काढण्याची पण गरज नाही. पण थोडंसं एखादा कुठंतरी डाळीचा राहायला नको म्हणून तुम्ही मिक्सर करू शकता किंवा तुम्ही चाळणीतनं बारीक काढून घेऊ शकता. त्याच्यात वेलची आणि जायफळ टाकून घेतलं आणि मी हे बारीक चाळणीमधनं बारीक असं काढून घेतलं. तुम्ही बघू शकता असं केलं आणि खालनंच चमचा फिरवून खालनंच काढून घ्यायचं. तुम्ही चाळणीतनं काढून घेतलं तर एकदम एकसारखं येतं. म्हणजे कुठे वेलचीचे थोडे दोरे वगैरे राहिले असतील किंवा गुळातलं काही असेल तर ते वरती चाळणीमध्ये राहून जातं. मग एकसारखे पुरणाचे गोळे करून घेतले सुरुवातीला आणि कणकेचे पण एकसारखे गोळे करून घेतले आणि मग मी करायला सुरुवात केली. आणि तुम्ही पुरणाची पोळी लाटताना खाली गव्हाचं पीठ न लावता तुम्ही तांदळाची पिठी घेऊ शकता. म्हणजे पोळी एकदम छान सरकते, गोल गोल सरकते. आणि तुम्हाला जमत असेल तर एकाच साईडनी व्यवस्थित लाटून घ्या. आणि अशा प्रकारे पुरण भरून घ्यायचं. हाताने थोडंसं दाबून फ्लॅट करून घ्यायचं आणि एकसारखी पोळी फिरवत लाटून घ्यायचं. आणि तवा ना तापवायला ठेवा, पण खूप जास्त तापून नका देऊ. त्याला लो फ्लेम करून ठेवा आणि थोडंसं तव्यावर आधी तेल घालून घ्या आणि तुमची पोळी कुठेच फुटणार नाही. सगळ्या पोळ्या एकसारख्या छान फुगतील. पण व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.